कागल तालुक्यातील हमीदवाडा इथं अपहरणाची घटना घडली। त्यानंतर मुरगुड पोलिसांनी अवघ्या 2 तासात या प्रकरणाचा छडा लावून राजेंद्र जत्राटे यांची सुखरूप सुटका केली। आर्थिक व्यवहारातून 3 जणांनी जत्राटे यांचं अपहरण केल्याचं समजतंय। हमीदवाड्यामधील 52 वर्षांचे राजेंद्र रामगोंडा जत्राटे शेती करतात। अज्ञात 4 इसमांनी त्यांचं अपहरण केल्याची तक्रार मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल झाली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, उपनिरीक्षक अनिकेत कुडले यांच्या पथकानं ताबडतोब हालचाल करत कोगनोळी टोलनाका इथं पाळत ठेवली। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 3 जण राजेंद्र जत्राटे यांना जबरदस्तीनं गाडीतून नेत होते। पोलिसांनी त्या 3घांना ताब्यात घेतलं आणि जत्राटे यांची सुटका केली। अपहरणकर्त्यांमध्ये सरवडेतील प्रवीण यशवंत कांबळे, बेलवळे बुद्रुकमधील 28 वर्षांचे अतुल बाळासो चांदणे आणि सांगवडेमधील हेमांशी विकास यादव यांचा समावेश आहे। राजेंद्र जत्राटे यांनी 2 वर्षांपूर्वी शेअर व्यवसायासाठी काही लोकांकडून पैसे घेतले होते। त्या रकमेवर ते दरमहा 5% परतावा देत होते। पण शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यानं काही गुंतवणूकदारांचे पैसे थकले। सांगवडेमधील तारा यादव यांनी जत्राटे यांच्याकडे 50,000 रुपये गुंतवले होते। ही रक्कम परत मिळत नसल्याच्या वादातून या 3घांनी जत्राटे यांचं अपहरण केल्याचं स्पष्ट झालं। काही 2 संशयित इसम आम्हाला फिरताना आढळले। तसेच त्या 2 संशयित इसमांना ताब्यात घेतले असता त्यांनी असे सांगितले की जे राजेंद्र जत्राटे आहेत ते एक I-20 गाडीमधून त्यांचे मित्र, त्यांची नावं आहेत की प्रवीण यशवंत कांबळे, अतुल बाळासो चांदणे यांनी त्याला गाडीतून नेलेलं आहे। त्या पद्धतीने आम्ही लगेचच तत्काळ कारवाई करून त्या सर्व लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस करता हेमांशी विकास यादव हिने काही आपल्या पूर्वीच्या पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून या लोकांना जो फिर्यादी आहे त्याला घेऊन यायला सांगितलं होतं। त्याप्रमाणे ते घेऊन आले आणि त्याला मारहाण केलेली आहे। त्याप्रमाणे फिर्यादी यांचा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान अपहरणकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत जत्राटे यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे। दरम्यान शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परतावा देण्याचं आमिष दाखवणाऱ्या आणि त्यातून फसवणूक करणाऱ्या लोकांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे।